मुंबईत 9 ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या मराठा मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी दादरच्या राजश्री शाहू सभागृहात बैठक झाली। भायखळ्याच्या जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामुळे चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शक्यतो सुट्टी घेऊन आंदोलनाला सहकार्य करण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। मुंबईतला मूक मोर्चा गर्दीचे सर्व विक्रम मोडणारा असेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। मोर्चा दरम्यान सरकारशी कुठलीही चर्चा केली जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच मराठा समाजाच्या मागण्या सरकारला ठाऊक आहेत। ठोस निर्णय झाल्यास मराठा समाज निवडणुकीत आपली ताकद राजकीय नेत्यांना दाखवून देईल असा इशारा आयोजकांनी दिलाय। आंदोलन पूर्णपणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी एक कमिटी किंवा काही युवक काम करतायत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नेमकी मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या निमित्तानं काय तयारी सुरू आहे, सांगाल की काय सध्या तयारी सुरू आहे? कारण एका ब्रेक नंतर हे आंदोलन महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दिसणार आहे। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे असणार आहे। मुंबई मोर्चाचं आयोजन पूर्णतः म्हणता येणार नाही, पण सर्व काही नियोजन आहे ते झालेलं आहे। महत्त्वाचा गहन प्रश्न असा आहे की आपण मुंबईमध्ये राहतो, मुंबईचे रहिवासी म्हणून जर बघितलं तर पार्किंगचा विषय खूप महत्त्वाचा आहे। कारण इतर दिवशी जे काही ट्रॅफिक असतं आणि तो जो विषय बघितला तर मुंबईकरांना त्रास होऊ नये या संदर्भातली आम्ही पूर्णतः सगळी काळजी घेतलेली आहे। मुंबईकरांना आमचं एक विनंती राहील की त्या दिवशी त्यांनी आम्हाला क्रांती मोर्चातल्या सर्व मोर्चेकरांना सहकार्य करावं आणि त्या दिवशी होता होईल तेवढा त्यांनी जे अल्टरनेटिव्हली त्यांना मार्ग दिलेले आहेत ते वापरावेत। अन्यथा त्यांनी त्या दिवशी एक सुट्टी स्वयंघोषित सुट्टी म्हणून ती त्यांनी जाहीर करावी। हा मोर्चा एवढा निर्णायक असेल की घेतल्याशिवाय जाणार नाही। याच गर्जनेने सर्व लोक महाराष्ट्रातून मुंबईत येणार आहेत। आम्ही साधारण काय आकडा तुम्ही अपेक्षित मानता आहात? मराठ्यांचा मोर्चा आहे, आकड्याचा खेळ आम्ही करतच नाही, आकडे त्यांनी मोजावेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।